काही दिवसांपूर्वी त्या संभाजी ब्रिगेड का फ्रिगेड काय ते काढले संघटना, त्यांच्या त्या संघटनेच्या वर्धापनाच्या दिवशी एका मंचावर शरद पवार आणि ते आपले शाहू महाराज ते कोल्हापूरचे त्यांच्या समोर एक तो कोण संभाजी ब्रिगेडचा तो नालायक रामखोर आपल्या श्रीरामांच्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं करतो, नको तसला अपमानास्पद बोलतो आणि हे डम्म बसून ऐकतात। रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही। तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता, त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही। त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोबेचं ऐकतो, बायको बाळणपण असताना ते धोबेचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो। आपल्याला लाज वाटली पाहिजे। मी तुम्हाला खोटं नाही सांगत, ही सिगरेट का ब्रिगेड काढले ना, हे हिंदूंचा अपमान करण्यासाठी काढले। ही शरद पवारांनी काढलेली संघटना आहे। चला विशाळगडावरती ते सगळ्या गोष्टी झाल्या, चटकन लगेच गेले तिथं खासदार आहेत म्हणतात, खासदार आहे। मग खासदार होता जेव्हा अतिक्रमण होत होतं ते होत होतं तेव्हा राजे म्हणून तुम्ही का नाही तिथे गेला? तुम्हाला आम्ही राजे मानत नाही, कारण असल्या लोकांना राजे आणि छत्रपती घराण्याचे राजे म्हणणं म्हणजे मोठं पापच होईल असं मला वाटतंय। पण हे शरद पवार जे गप्प बसतात ना, जे नास्तिक आहेत, ज्यांना हिंदूविषयी द्वेष आहे, यांचा पुन्हा एकदा खरा चेहरा समोर आलाय। आणि सगळं पाहत असताना एवढंच वाईट वाटतं की आपलीच लोक आपल्याच सगळ्या धर्मावरती प्रश्नचिन्ह उभं करतायत, याचं सारखं दुर्दैव नाही झालं कुठलं।